घरातले कामं संपता संपत नाही असंच होतं. घरातले सगळे कामं आवरून घेतले आणि बाकी होतं ते ओटा क्लीन करायचं. असं वरच्या वर पुसलेलं मला अजिबात आवडत नाही आणि ते स्वच्छसुद्धा निघत नाही. त्याच्यामुळे ना मी काय करते, एकदाच असं भांडे कसे घासतो ना तसं पूर्ण घासून घेते ओटा आणि बदबद पाणी टाकून असं पूर्ण स्वच्छ धुवून काढते. त्याला जशी अंघोळच घालते. पण त्याच्यानंतर किचन ओटा असा चमकतो, काय सांगायचं कामच नाही. जसं माझं आरसाच बनून जातो. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये माझं पूर्ण तोंड दिसतंय त्याच्यामध्ये, एवढा चकाकतोय. आणि प्रत्येक गृहिणीला असंच वाटतं की आपला ओटा किंवा कुठलाही घराचा कोपरा घाण नसावा, स्वच्छ असावा. तसंच मी करते. रोज स्वयंपाक झाला की मग असंच किचन ओट्याला पूर्ण अंघोळ करते आणि क्लीन करून घेते. पण नंतर मला लक्षात आलं की आपला ओटा एवढा आपण क्लीन करून ठेवलेला आहे, पण एक काम अजून मला ओट्यावर करायचं आहे आणि त्याच्यामुळे परत ओटा चिकट होणार आहे. पण ते मनाला समाधान असते की आपण एकदम क्लीन केलेलं आहे आणि दिसायलाही छान दिसतं, नीटनेटकं दिसतं. तर कुठलं काम आठवलं मला बघा, लोणी मी कालच काढून ठेवली होती फ्रीजमधून आणि तीच करायला घेतली आणि परत आता ओटा थोडासा चिकट होणार आहे. पण काही हरकत नाही, आपलं ते रोजचं काम आहे. काम जरी असलं तरी आपल्याला ते कंटाळा येत नाही. असंच असतं नाही का आपल्या गृहिणींचं. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.